तर नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहे रेल वन या ॲपवरून दिव्यांगासाठी तिकीट कशी काढायची। मागील मी बऱ्याच दिवसापासून बघत आहे, एक व्हिडिओ जास्त व्हायरल होत आहे की दिव्यांगांनी UDID कार्डवर तिकीट मिळणार किंवा UDID कार्ड दाखवले की दिव्यांगासाठी आरक्षित जागा म्हणजे रेल्वेमध्ये डिसेबिलिटी डब्बा असतो त्यामध्ये प्रवास मिळणार। तर दिव्यांग मित्रांनो, अशा कोणत्याही तुम्ही अफवामध्ये पडू नका, कारण की दिव्यांगांना स्पेशल एक डिपार्टमेंट दिलेलं आहे, त्यामधून आपण रेल्वेची पास काढू शकतो आणि रेल्वेची पास काढल्यानंतर आपल्याला त्यामधून रेल्वे कन्सेशनमधून काही पैसे सूट दिले जातात। तर UDID कार्डवर प्रवास दिव्यांगांना मोफत नाही आहे पूर्णपणे। जर अशा प्रकारे आपल्याला जर पोलिसांनी वगैरे पकडलं तर ते सर्वात पहिले आपल्याला तिकीटच विचारणार, कारण की रेल्वेचे नियम खूप कडक असतात। तर सर्वांना मी विनंती करतो की UDID कार्डवर त्यांना रेल्वेमध्ये प्रवास फ्री नसतो, तर आपल्याला त्यामध्ये काही कन्सेशन मिळतं। तर आज तेच बघणार आहे आपण की रेल्वेची तिकीट कशी काढायची, कुठून काढायची आणि कन्सेशन फॉर्म कसा फिल करायचा, त्याच याबद्दल मी तुम्हाला पूर्ण माहिती देणार आहे। तर व्हिडिओमध्ये तुम्ही बघत राहा। आता आपण रेल वन या ॲप्लिकेशनवर जाऊ आणि माझ्याकडे रेल्वेची पास ऑनलाईन आहे, त्यामधून तिकीट कशी बुक करतो मी ते बघा। सर्वात पहिले आपल्याला प्ले स्टोअरवर यायचं आहे। प्ले स्टोअरवर आल्यानंतर आपल्याला इथं सर्चमध्ये रेल वन हे ॲप्लिकेशन सर्च करायचं आहे। रेल वन ॲप्लिकेशन आपण सर्च केलं तर ही ॲप्लिकेशन आहे माझ्या याच्यात आहे, तर मी अपडेट करून घेतो। तर मित्रांनो, अपडेट झालेला आहे, तर याला मी ओपन करतो। ओपन झाल्यानंतर आपल्यासमोर असं येणार आहे आणि सर्व आल्यानंतर आपल्याला सर्वात पहिली इथं प्रोफाईल बनवा लागते। प्रोफाईल अशी बनणार आहे, तुमच्या मोबाईल नंबरवरून प्रोफाईल तुमची ही पूर्णपणे बनतात। त्यानंतर आपल्याला इथं सर्व काही ॲड करायचं आहे, नाव, आधार नंबर सर्व। त्यानंतर आपण तुम्हाला जर रिझर्वेशन करायचं रिझर्वेशन पण करू शकता, तो दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगणार। फक्त आज आपण दिव्यांग डब्यामधून प्रवास कसा करू शकतो याबद्दलच तुम्हाला, दिव्यांगामधून तिकीट कशी काढायची याबद्दल तुम्हाला माहिती देणार आहे। तर मित्रांनो, आपण या ॲपमध्ये आलो, त्यानंतर युनिव्हर्सल म्हणजे यावर क्लिक करायचं आहे, म्हणजे मधातलं ऑप्शन असतात यावर क्लिक करायचं आहे। यावर क्लिक केल्यानंतर थोडा लोड घेणार। तुम्हाला कुठून कुठे जायचं आहे त्यानंतर तुम्ही लिहू शकता, मला लातूरवरून बडनेरा जायचं आहे। मी असं सर्व करून घेतलं, स्टेशन वगैरे सर्व लिहून घेतलं। त्यानंतर प्रोसीड टू बुक यावर क्लिक करायचं आहे। यावर क्लिक केलं आणि तो रोड विचारेन आपल्याला कुठून कुठे जायचं, तर लातूर रोड जंक्शनवरून मला जायचं आहे। त्यानंतर सर्व यामध्ये येणार ट्रेन टाईप्स कोणची आहे, मेल एक्सप्रेस आहे, तिकीट जर्नी कोणची आहे। नंतर मित्रांनो, आपल्यासोबत कोणी चिल्ड्रन आहे का, अडल्ट आहे का कोणी। त्यानंतर आपला क्लास सेकंड क्लास आहे आणि आपल्याजवळ दिव्यांग रेल्वे पास आहे। जसं मित्रांनो, आता तिकीट आहे 170 रुपये, मला कुठून कुठं जायचं आहे, तर माझ्याकडे दिव्यांग पास आहे। तर कन्सेशन अविल कन्सेशन यावर क्लिक करायचं। त्यानंतर आपल्याजवळ कोणतं आहे, दिव्यांगजन कन्सेशन आपल्याजवळ पास आहे, तर यावर क्लिक करायचं। त्यानंतर मित्रांनो, खरी गोष्ट म्हणजे यामध्ये होते, यामध्ये काय लिहिलं आहे, दिव्यांगजन ID कार्ड, त्यानंतर स्क्वॉड ID कार्ड। तर तुम्ही पहिले बघितलं असेल तिकीट किती होती, 170 रुपये। त्यानंतर मी दिव्यांग ID कार्ड नंबर टाकतो माझा, प्रोसेस करतो म्हणजे समोर जातो। तर मित्रांनो, तुम्ही इथं तिकीट बघू शकता, मला 45 रुपये आली आहे आणि बुक नाववर क्लिक केलं तर इथं UPIने तुम्ही हे पेमेंट करू शकता। तर अशा प्रकारे जर तुम्ही तिकीट काढली तर मित्रांनो, तुम्हाला डिसेबिलिटी डब्यामध्ये बसायला काहीही हरकत नाही, किंवा तुम्ही जनरलमध्ये पण हे तिकीट दाखवल्यानंतर बसू शकता। तर मित्रांनो, या प्रकारे तुम्ही तिकीट काढू शकता। यामध्ये जर तुम्हाला काही समजलं नसेल तर कमेंट करून मला नक्की कळवा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि तुम्हाला कशा विषयी व्हिडिओ हवा तो पण व्हिडिओ मी बनवणार आहे। आणि रेल्वेचं रिझर्वेशन कसं करायचं यानंतर दुसरा पार्ट येणार आहे मित्रांनो। धन्यवाद मित्रांनो।